मुंबई शिक्षक मतदारसंघात उभाटा गटाने त्यांच्या इतिहासाप्रमाणे आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे देश विरोधी आणि देशाच्या विरोधी काम करणाऱ्या एका भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं नाव आहे अभ्यंकर, JM अभ्यंकर। कारगिलच्या युद्धात ज्या आपल्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, प्राण अर्पण केले, देशाच्या सुरक्षिततेसाठी लढले आणि ते जे जवान शहीद झाले, त्या शहीद झालेल्या जवानांसाठी जी सोसायटी निर्माण करण्यात आली, त्या सोसायटीमध्ये स्पष्ट असताना की कोणत्याही नागरिकाला, रिटायर्ड डिफेन्सच्या माणसाला किंवा सरकारी नोकराला याच्यामध्ये मेंबर होता येणार नाही, असं असताना हे जे उमेदवार आहेत JM अभ्यंकर, हे त्यावेळी सरकारी नोकरीत होते। या उमेदवाराने कारगिल शहीद जवानांचा अपमान करून, त्यांच्या बलिदानाचा अपमान करून, त्या जवानांच्या कुटुंबियाचा अपमान या माणसांनी करून या सोसायटीमध्ये स्वतःसाठी फ्लॅट बुक केले। एवढंच करून हे थांबले नाहीत, तर या माणसाने स्वतःची सॅलरी 15,000 आहे असं डिक्लेअर केलं। म्हणजे एका बाजूला कारगिल शहीद जवानांच्या माता भगिनी ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय, त्यांच्यासाठी असलेल्या जागेवर डल्ला मारायचा, स्वतःची सॅलरी 15,000 आहे असं दाखवायचं आणि 80-90 लाखाचा, कोटीचा फ्लॅट आपल्या गळ्यात घालून घ्यायचा, असा उमेदवार, देशद्रोही उमेदवार हा उभाटाने उभा केलाय। पण याला उभाटाचं काही नवल नाही, कारण उभाटाच्या आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण देशद्रोही मुसा, जो मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील जो आरोपी आहे, तो वर्षा गायकवाडांचा प्रचार करायला रस्त्यावर होता उभाटाच्या बाजूने। ज्या देशद्रोही मुसाच्या हातामध्ये पाकिस्तानचे झेंडे, आणि तोच उभाटा आता कारगिल मध्ये जे शहीद झालेले आहेत त्या जवानांच्या, त्यांनी केलेल्या बलिदानाच्या टाळूवरचं लोणी काढण्यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या एका देशद्रोहीच उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे। या अभ्यंकरांचा इतिहास जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या माणसाने कशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे। या माणसाने स्वतःची सॅलरी 15,000 दाखवलेली आहे। आता खोटी कागदपत्र त्यांनी दिली, म्हणजे 420चा गुन्हा त्यांच्याकडे झाला, CBIने त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं। त्याच्यामुळे अशा प्रकारची व्यक्ती, शिक्षक हा आदर्श पुरुष असतो, आदर्श माता असते, आदर्श भगिनी असते। माझी स्वतःची आई शिक्षिका होती आणि असा शिक्षक या पदावर अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी आणि शिक्षकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाला जर निवडून देण्याचा विचार केला तर तो किती चुकीचा असेल हे मी आपल्याला सांगतो। या माणसाने एज्युकेशन डायरेक्टर स्वतः असताना यांनी शिक्षक सेवक म्हणून एक पद तयार केलं, शिक्षक सेवक।
म्हणजे ज्या शिक्षकाला अभिमानाची स्वाभिमानाची नोकरी आहे अशा शिक्षकाला शिक्षक सेवक पद करून यांनी स्वतः तो GR काढला की ज्याच्यावर यांची सही आहे आणि यांनी सजेस्ट केलं की त्या शिक्षक सेवकांना 2,500, 3,000, 4,000 पगार मिळाला पाहिजे. म्हणजे शिक्षकांवर किती अन्याय. म्हणजे जो शिक्षकाला नोकरी मिळायला पाहिजे त्या शिक्षकाला शिक्षक सेवक म्हणून तुम्ही काम करा आणि तुम्हाला 2,500, 3,500 मध्ये काम करा. आता तुम्ही सांगा 2,500-3,500 मध्ये शिक्षक काम करून स्वतःचं पालन पोषण आणि कुटुंबाचं पालन पोषण कसा करू शकतो. हा अन्याय करणारा शिक्षक सेवक जो कायदा आणि त्याचं जे संपूर्णपणे सूत्रसंचालन आणि हा घेऊन येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या अभ्यंकर साहेबांनी केलंय. याच्यामध्ये जे प्रायव्हेट आता जे खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळांमध्ये अनएडेड एज्युकेशनचे जे टीचर आहेत त्यांना शेवटी संघर्ष करून आता कुठेतरी त्यांना तो पगार मिळतोय. नाही तर एवढी वर्ष त्यांना शिक्षक सेवक मध्ये 2,500, 3,500 पगार घ्यावा लागला आणि नंतर त्यांना संघर्ष करून आता कुठेतरी त्यांना पगार मिळतोय. मग तुम्ही सांगा की असे स्वाभिमानी शिक्षक जे आहेत की ज्यांच्यावर असा अन्याय यांनी केलेला आहे ते शिक्षक यांना मतं कसं देतील. या उभाटाच्या उमेदवाराला मते कसे देतील. आता एवढं सगळं त्यांनी केलं आणि हे करत असताना त्यांनी हे सगळं करत असताना शिक्षण सेवकांवर त्यांनी अन्याय तर केलाच पण शिक्षकांना प्रायव्हेट शाळेमध्ये आणि सरकारकडे पगार थोडा कमी मिळतो म्हणून काही शिक्षक शिकवण्याकरता ट्युशन्स घेतात, आपल्या घरात शिकवतात, बाजूला कुठेतरी शिकवतात आणि सन्मानाने शिक्षकाचंच काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्या शिक्षकांच्या शिकवण्या पण बंद करायला पाहिजेत म्हणून या माणसांनी कायदा आणला. म्हणजे शिक्षकांच्या पोटावर पाय दिले आणि त्या शिकवण्या बंद करायला लावल्या आणि त्याच्यामुळे शिक्षकांना सन्मानाचं शिक्षक म्हणून जे काम करत होते त्याच्याऐवजी त्यांना कुठेतरी ऑफिस मध्ये एखादं पार्ट टाइम पिऊन किंवा इतर गोष्टी कराव्या लागल्या स्वतःचं घर चालवण्यासाठी. आणि हा अन्याय जर कोणी केला असेल तर या अभ्यंकर नावाच्या या उमेदवाराने केलेला. म्हणजे शिकवण्या बंद केल्या, शिक्षक सेवक म्हणून त्यांना 2,500-3,000 काम करायला लावलं. कारगिलच्या आदर्श सोसायटीमध्ये खोटी कागदपत्र देऊन जे शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान करून त्यांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचा एक घाणेरडा प्रकार या देशद्रोही माणसाने केलेला आहे ज्याचं नाव अभ्यंकर आहे. एवढं करून हे थांबले नाही तर ज्यावेळी या अभ्यंकरांची नेमणूक अल्पसंख्याक आयोगावर केली होती की ज्या अल्पसंख्याकांची मतं घेऊन लोकसभेमधल्या सीट आता उभाटाला मिळालेल्या आहेत त्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असताना या माणसाने अल्पसंख्याक शाळांना जे 2 लाखाचं अनुदान होतं ते 2 लाखाचं अनुदान पण या महाशयाने बंद केलं सरकारला सांगून की ते जे अनुदान आहे ते देण्याची गरज नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या माणसाची नेमणूक झालेली आहे त्या ठिकाणी जनतेवर आणि नागरिकांवर अन्याय अत्याचार करायचे, भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे आणि लाखो रुपयाची घरं घेण्यासाठी स्वतःचं खोटी कागदपत्र देऊन आपण त्याच्या कारगिलच्या सोसायटीमध्ये त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि CBIच्या चौकशीला समोर जायचं. अशा प्रकारचा भ्रष्टाचारी अन्याय अत्याचार शिक्षकांवर करणारा यांच्या स्वतःच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत यांच्या स्वतःच्या संस्था आहेत
अभ्यंकरांच्या, आणि यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पगार वेळेवर दिला जात नाही, पुरेसा पगार देत नाही, आणि जर पगार किंवा इतर गोष्टीची मागणी केली तर त्यांना मारहाण केली जाते. अशा प्रकारच्या संस्था या अभ्यंकराच्या ताब्यात आहेत. महानगरपालिकेच्या कित्येक शाळा या अभ्यंकर महाशयाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर गिळंकृत केलेल्या आहेत भ्रष्टाचार करून. म्हणजे एका बाजूला सरकारच्या शाळा गिळंकृत करायच्या, एका बाजूला संस्था चालवायच्या, त्या संस्थांमधून शिक्षकांवर अन्याय करायचे, अत्याचार करायचे. यांच्या शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे, हे तर मोठं गणित आहे. आश्चर्य बघा, शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे त्याचं नाव आहे अजित चव्हाण. आता शिक्षक सेनेचा अध्यक्ष शिक्षक असला पाहिजे ना, तर शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे अजित चव्हाण यांचा, तो शिक्षक नाही, तो शिक्षकच नाही. म्हणजे जो जर शिक्षक सेनेचा अध्यक्ष जर शिक्षकच नसेल, तो शिक्षकांचे प्रश्न काय मांडणार? अशा प्रकारचा हा उभाटाचा भ्रष्टाचाराचा सावळा गोंधळ आहे. आणि उभाटाचा हा भ्रष्टाचारी आणि शिक्षकांवर अन्याय अत्याचार करणारा, शिक्षकांचे पगार कमी करणारा, शिक्षकांना रस्त्यावर येऊन इतर असन्मानाची कामं करायला लावणारा असा हा उमेदवार उभाटाने दिलेला आहे. आणि अशा भ्रष्टाचारी उमेदवाराला मला वाटत नाही की जो शिक्षक जो या भारताचं भवितव्य घडवतो, जो बालकांना तरुणांना शिक्षण देऊन मोठा करतो, तो शिक्षक अशा प्रकारचा स्वाभिमानी शिक्षक अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या एका भ्रष्ट उमेदवाराला मत देणार नाही. कारण यांनी नोकरी केली, नोकरी केल्यानंतर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला, राज्यमंत्री पद भूषवलं, आणि त्याच्यानंतर आता सत्तेचा आणि पैशाचा मोह हा किती आहे तो बघा. यांचं वय आहे 80 वर्ष. अधिकारी होते, राज्यमंत्री झाले, 80 वर्ष आहे, भ्रष्टाचार केला, शिक्षकांवर अन्याय अत्याचार केला, आणि आता 80व्या वर्षी सत्ता आणि पैशासाठी पुन्हा एकदा आमदारकीला उभे राहत आहेत. म्हणजे यांचे नेते जे आहेत उद्धव साहेब, यांना पण सत्तेचा आणि मुख्यमंत्री पदाचा मोह सोडवत नाही. आणि या पक्षाचे जे आता उमेदवार आहेत यांची कारकीर्द बघा, त्यांना पण सत्तेचा आणि पैशाचा मोह सोडवत नाही. आणि 80व्या वर्षी शिक्षक मतदारसंघातून यांनी उमेदवारी घेतलेली आहे की ज्या शिक्षकांवर यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये सतत अन्याय अत्याचार केला, त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पोटावर लाथ मारली. अशी व्यक्ती शिक्षकांचं प्रतिनिधित्व करू शकते का? हा आमचा या मुंबईतील शिक्षकांना सवाल आहे की अशा व्यक्तीला, की ज्या व्यक्तीने देशद्रोह केला, ज्या व्यक्तीने कारगिलच्या जवानांचा आणि त्यांच्या शहीद होण्याच्या बलिदानाचा अपमान केला, अशा व्यक्तीला मुंबईतील शिक्षक मतदान करणार का? हा आमचा शिक्षकांना सवाल आहे. कारण अशा प्रकारचा उमेदवार जर निवडून आला आणि अशा प्रकारच्या उमेदवाराला जर मुंबईतील शिक्षकांनी मतदान केलं तर तो एक प्रकारे देशद्रोह आहे, तो एक प्रकारे स्वतःच्या शिक्षक व्यवसायाशी केलेला सामाजिक द्रोह आहे, तो एका प्रकारे स्वतःच्या शिक्षणाच्या व्यवसायाशी आणि शिक्षणाच्या परंपरेशी केलेला अन्याय आहे, केलेला अत्याचार आहे स्वतःच्या परंपरेशी. मग मुंबईतील शिक्षक अशा प्रकारच्या व्यक्तीला मत देणार का? आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला मत देऊन शिक्षण पेशाचा अपमान करणार का? हा आमचा सवाल.